नमस्कार, मी वैशाली। राज्याच्या हवामानासंदर्भात आणि यंदाच्या मान्सूनच्या प्रवासाबाबत एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। सर्वांचे लक्ष लागून असलेला मान्सून अखेर अंदमान समुद्रात दाखल झाला असून हवामान विभागाने याला अधिकृत दुजोरा दिला आहे। येत्या 17 ते 19 मे 2026 दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील आणि मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी मान्सूनने निकोबार बेटांचा संपूर्ण भाग, अंदमान समुद्र, अंदमान बेटांचा काही दक्षिण भाग आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे। या भागात मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असणारे वारे, मेघगर्जनेचे ढग आणि आउटगोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन OLRचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत। आगामी 3 ते 4 दिवसांत मान्सून संपूर्ण अंदमान समुद्र पार करून अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागाकडे झेप घेण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 26 मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो। जर वातावरण अधिक अनुकूल झाले तर मान्सून या तारखेच्या आधीही केरळमध्ये धडकू शकतो। एकीकडे मान्सूनचे शुभ संकेत मिळत असताना राज्याच्या काही भागांत मात्र सूर्य आग ओकत आहे। उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आली आहे। अमरावती आणि वर्धा येथे तापमान तब्बल 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर अकोला 45.4 अंश आणि ब्रह्मपुरी 45.2 या अंशांवर स्थिर आहे। सोलापूरमध्येही 43.3 अंश इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे। जळगाव, परभणी आणि बीड परिसरातही पारा 41 ते 44 या अंशांच्या दरम्यान असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे। उष्णतेचा तडाखा असला तरी दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। आज 17 मे रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। रात्रीच्या वेळी राज्यात पावसाची मोठी शक्यता नसला तरी दुपारनंतर स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी बदल पाहायला मिळतील। येत्या 18 आणि 19 मे रोजी या मान्सूनपूर्व पावसाची व्याप्ती आणखी वाढणार आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दाट आहे। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या घाटमाथ्यावर भी मेघगर्जना होऊ शकते। नाशिक, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर भागात पाऊस पडण्याची शक्यता कमी असली तरी तिथल्या नागरिकांनी स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवावे। हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवसांसाठी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा हीटवेव्हचा तीव्र इशारा दिला आहे। तर दुसरीकडे बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांनी वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी काळजी घ्यावी आणि वादळी पावसाच्या वेळी विजांच्या कडकडाटापासून सावध राहावे। हवामानाचे असेच प्रत्येक ताजे आणि सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।